नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भाजपचं पक्षीय निवडणुका सुरू होत आहेत. सभासद नोंदणी सुरू झालेली आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यातील रेणापूर विधानसभा, लातूर ग्रामीण विधानसभा, अहमदपूर विधानसभा, उदगीर विधानसभा, निलंगा, शिरवानपाळ, देवणी, औसा विधानसभा या सगळ्यांच्या निवडणुका आता होतील. पण ह्या सर्वात शिरवानपाळ, देवणी आणि निलंगा हे संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सांगण्यावर होईल. उदगीरचं तिथं असा कोणी खंबीर नेता नसल्यामुळं तिथं कोण होणार हे काही सांगता येत नाही. तसंच उदगीर जळकोट पाठोपाठ अहमदपूर चाकूरचाही विषय आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लातूर शहर, कारण लातूर शहर म्हणजे यात महानगरपालिका येते आणि या ठिकाणी अध्यक्ष कोण असावा, कसा असावा, अशा वेगवेगळ्या चर्चा करत असताना अध्यक्ष हा पक्षाशी प्रामाणिक असावा, तो काँग्रेस धार्जिना नसावा, भाजपत राहून काँग्रेसचा म्हणजे सकारात्मक आणि भाजपला नकारात्मक यंत्रणा करणारा नसावा. अशा वेगवेगळ्या चर्चा होत असताना लातूर लोकसभा, लातूर विधानसभा या निवडणुकीत अनेक अफवा चर्चा आहेत. जिल्ह्यातील काही नेते मंडळी हे हम करे सो कायदा आणि आमच्याच ताब्यात लातूर शहर महानगरपालिका राहिली पाहिजे, कारण मोठे मोठे कामं निघतात, मोठे मोठे टेंडर निघतात आणि इथं नीतला नेता काँग्रेसचा मोठा असल्यामुळं त्याने मॅनेज ही मोठ्या कबाळा देऊन करतंय. म्हणून अशा एका परिस्थितीमध्ये लातूर शहरचा अध्यक्ष हा सर्वात मिसळणारा असावा, त्याने पक्ष संघटना चालवण्यासाठी त्याच्या तोंडात साखर, डोक्यावर बर्फाची लादी असावी, तो काही लोकांना तोडून बाजूला करणारा नसावा, आलेली यंत्रणा गटम स्वाहा करणारा नसावा. आणि अशा वेगवेगळ्या खरंच असं घडते का हो? खरं म्हणजे हा भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारायचा प्रश्न आहे. पण कोण सांगतंय की हो असं घडतंय? आणि म्हणतो कोण म्हणतंय एका म्हणजे नगरसेवकाला भाजपच्या म्हणजे बदनाम करायची सुद्धा मर्यादा असली पाहिजे. एका नगरसेवकाला 10 लाख रुपये दिले, काही जे धीर धरणारे माणसं नसतात त्यांना 25 लाख दिले आणि शेवटी एकंदरीत भाजप कसं पांगळ होईल पण त्यांना हे कळत नाही. आपण पदाधिकारी असल्यावर DPDCचा निधी मिळाला, आपण नगरसेवक असल्यामुळं आपल्याला DPDCचा निधी मिळाला, आपल्याला पक्षाच्या नेत्यांनी चांगल्या प्रकारची वागणूक दिली. ठीक आहे, एखादा नेता असतोय काय, एखादा नेता असं म्हणून दुसरा तसं करतोय. पण लातूर शहर विधानसभा मतदारसंघात भाजप हा प्रतिनिधी पदाधिकारी हे मनमिळावू, शांत स्वभावाचे, कठोर परिश्रम करणारे आणि ज्यांना आतापर्यंत गद्दारी केली असेल किंवा नसेल, भविष्यात गद्दारी करणार नाहीत याची खात्री देणारे असावेत. लोकसभेला आले, कोटी रुपये गेले नीट तिकडं कुठतरी असंही नसावं, किंवा फक्त मिटिंग म्हणजे शटिंग म्हणजे फिटिंग म्हणजे इटिंग आणि इटिंग म्हणजे चिटिंग असं करणाराही नसावा. यंत्रणा आणि सगळं हा पक्ष आहे, ही काही वैयक्तिक टोळी नाही. मग काही जण म्हणतात या ठिकाणी त्यांचे अवैध धंदे जसं मटका, गुटखा, क्लब असे धंदेवाला हा नसावा, कारण तो बाते कम काम ज्यादा आणि आपल्या व्यवसाय उद्योगाला फायदा करून घेणारा ठरू शकतो. म्हणून जात पात धर्म पंथ असा न बघता, गरीब श्रीमंत न बघता, किंवा मुमे राम बगल में छुरी, गोड गोड बोलायचं, कहीं पे निगाहे कहीं पे निशाने असा न राहता एक जो खऱ्या अर्थानं प्रामाणिक आहे. या ठिकाणी आता डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना कितपत फ्रीडम दिलं जातं,
कितपत त्यांच्या हातात पक्षाचे नेतृत्व दिलं जातं, होणारा नेता हा त्यांना कट मारून तुमचं काय पदच नाही, तुम्हाला कसं बोलवायचं असंही म्हणू शकतात. आणि अशा एका परिस्थितीमध्ये एक खडसावून सांगावं असं वाटतं की ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या, आम्हाला ते काहीच ठाऊक नाही. पण या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, या ठिकाणी म्हणजे दिल्लीची टीम होती, मुंबईची टीम होती. फक्त संस्था घ्यायच्या, गवाळ घ्यायचं आणि आपलंच घर भरायचं असं न करता, तर तुम्ही म्हणाल की नावं सांगा. आम्ही काय नावं सांगणार, कारण भाजप हा आम्ही एवढंच सांगू शकतो की तो होणारा अध्यक्ष आणि टीम ही शहरापुरतं बोलायची झाली तर अर्चना पाटील चाकूरकर यांच्या सांगण्यावर असावी. या ठिकाणी अभिमन्यू पवार यांनीही थोडं अंशामध्ये लक्ष द्यावं, कासार शिर्षेकडे लक्ष द्यावं, कारण त्यांनी काही जरी केलं तर त्यांना थोडेसे देशमुख धार्जिण्याची शिक्का आहे. आणि निलंगेकरांनी तर अजिबात लक्ष देऊ नये. काय व्हायचं, चांगलं होईल वाईट होईल इथल्या इथं होईल, आणि करता आलं विचारलं कोणी एखाद्या प्रभागात या तेवढ्यापुरतं द्यावं. आणि अशा एका परिस्थितीमध्ये भाजपचा अध्यक्ष शहराचा आपण बघितलो, आता जिल्ह्याचा मोठा जवळजवळ सगळेच तालुके आहेत. काही जण म्हणतात आता मालक होऊन गेले, आता काही जण रामचंद्र तिरुके यांच्या नावाची चर्चा करतात, काही जण या ठिकाणी राहुल केंद्रे यांच्या नावाची चर्चा करतात, काही जण औशामधून उडगेच्या नावाची चर्चा करतात, काही जण निलंग्यामधून म्हणजे एक सर्वांना घेऊन चालणारा असा एखादा चेहरा असावा. आणि कृपया कुणाच्याही वैयक्तिक दावणीला पक्ष बांधला जाणार नाही. मग ते निलंगेकर असोत, राहुल केंद्रे असोत किंवा आता गणेशदादा हाके तर काही सध्या तूर्त तरी अजून काही भाजपत आलेले नाहीत. त्यामुळं येणारी निवडणूक ही महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची आहे. इथं देशमुख मंडळी हे निश्चित, अमित देशमुख त्यांचा स्वभाव म्हणजे तुम्ही मिलना है चहा पिणे का बातें म्हणून बोलून घेऊ शकतात, आणि घर का भेजी लंका ढाय म्हणण्यासारखं होऊ शकतंय. मित्र हो, तुम्हाला काय वाटतंय, कोण असावं, कसं असावं? तुम्ही म्हणाल जवा तवा देशमुखच का? शेवटी हा भाजपचा शत्रू नंबर 1 जर कोण असेल किंवा मॅनेज करणारा गुरु कोण असेल तर ते अमित देशमुख आहेत. म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी अधिकात अधिक सभासद नोंदणी करावी. सभासद नोंदणीनंतर क्रियाशील सभासद वगैरे करून घ्यावं, आणि शहराला एक चांगला शहर जिल्हा अध्यक्ष असावा असं आम्हाला वाटतं. कारण जर इथं गडबड झाली तर मात्र मग महानगरपालिका काही वाचू शकत नाही. टोळीचं नसावं. एका अध्यक्ष समजा अ आहे तर उपाध्यक्ष ब गटाचा किंवा गटातटाचा नसावा, पक्षाचा असावा. काही अनुभवी लोक असावेत, काही नवखे लोक असावेत, आणि जुन्या नव्याचं, आणि ज्यांनी आयुष्यात कधीही बेईमानी केली नाही त्याही माणसाचं घेतलं जावं. जातीय समीकरणे म्हणजे या ठिकाणी विचार केला जावा. फक्त फेसबुक पुरताच हा पदाधिकारी नसावेत, कारण यामुळे पक्षाला धोका होऊ शकतो. ज्याला काम करायची सवय आहे, वेळ प्रसंगी एखाद्या महिलेला जरी करता आलं तरी काही हरकत नाही, कारण हे एक लातूर पॅटर्न बनू शकतो असं आम्हाला वाटतं. मित्र हो, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.